माझं नॉलेज हे फक्त पुस्तकी आहे. अरे पण तुला टेक्निकलचं नॉलेज आहे. तू शिकायलाच हवं आणि पुढे जायलाच हवं प्रसाद. मी फक्त तुला आनंदाने सपोर्ट करत राहीन. ठीक आहे, जसं तू म्हणशील ना तसंच आपण करू. वृंदा, मला माहिती आहे तू नेहमी आपल्या हिताचा विचार करणार. बर चल आता वाच पेपर, तुझ्यासाठी नाश्ता बनवते. वृंदा, तुला कळतंय का? अगं लग्नानंतर पहिल्यांदा आपण आपल्या संसाराविषयी, स्वप्नांविषयी बोलतोय. काही काळजी करू नको, सगळं ठीक होईल प्रसाद. आणि आज खूप दिवसांनी मी पण तुला असं मोकळेपणाने हसताना बघितलं. प्रसाद, खरंच खूप बरं वाटतंय मला. काय झालं? वृंदा, रागाच्या भरात आपण इकडे आलोय. आपण इथे राहतोय, तुझ्या बाबांना काही ऑब्जेक्शन नसेल ना? काहीतरी काय बोलतो प्रसाद? आपण इथे कुठल्या परिस्थितीत आलोय हे ते समजून नाही घेणार का? आणि तसंही मला नाही वाटत ते इतक्यात परत येतील. हे बघ, काही जरी असलं ना तरी आता आपल्याला आपली दुसरी राहायची सोय लवकरात लवकर बघायला हवी. तूही बाबुराव काकांच्या कानावरती घाल. मी आज दुपारीच त्यांना फोन करून सगळं सांगते. बर चल, तू आवरून घे पटकन. हो. प्रसाद, आपले कपडे आणायचे आहेत तिकडून. जा तू कपडे घेऊन ये. मला तरी इच्छाही नाही कोणाचं तोंड बघायची. फार वेळ लावू नकोस आणि फार कोणाशी गप्पाही मारू नकोस. लवकर ये. अगं आई, आटून आटून चहा करपायला लागला. तुझं लक्ष कुठे आहे? अगं आई, तुझं लक्ष कुठे? चहा करपला. अगं तुझं लक्ष बोला, बोलून घ्या. डोकं फिरलंय ना माझं. या सगळे बोलून घ्या. माझा नवरा तोंड फुगवून बसलाय. माझ्या मुलाला माझं तोंडही बघायचं नाहीये. काय करू काय मी? काही करू नकोस. त्यांना सॉरी म्हण. नाही, ते शक्य नाही. मी हार मानणार नाही. ते रागवलेत ना माझ्यावर. रागवू दे, तरी ते दोघे माझेच आहेत ग. आज नाही उद्या राग जाईल त्यांचा. मी घालवीन त्यांचा राग. मी कपडे न्यायला आले. कपडे न्यायला? म्हणजे माझ्या प्रसादला काय तुझ्याच घरी ठेवून घेणार आहेस होय? हे काही नाही. त्याला आत्ताच्या आत्ता या घरात पाठवून दे. आई, तुम्ही त्याला इकडे येण्यासाठी बळजबरी करू नका. सारखं त्याच्यासमोर रडून भेकून त्याची इच्छा नसतानाही त्याला इथे यायला सांगू नका. त्याचे परिणाम फार भयंकर होती. आई, माझं एवढंच म्हणणं आहे की त्याचा राग शांत होईपर्यंत काही दिवस थांबा. तो स्वतःच इथे येईल. आई, त्याचा तुमच्यावर खूप जीव आहे. तुमच्यापासून लांब तो नाही राहू शकत. ऐका माझं प्लीज. मी माझ्या मुलाला चांगलं ओळखते. मी आई आहे त्याची. मी माझ्या मुलाला चांगलंच ओळखते. 9 महिने पोटात वाढवलंय त्याला. रात्रीचा दिवस करून मोठं केलंय मी माझ्या प्रसादला. आली मोठी, त्याला घर जावई करून घ्यायला निघालीये. असं काही मनात सुद्धा आणू नकोस. फार महागात पडेल तुला. हे बघा, तुमच्या मुलाला तुमच्यापासून तोडण्यात मला काहीही रस नाही.
माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी त्याच्या हुशारीवर त्याच्या पायावर उभं राहायला पाहिजे. येतोय तुझा कांगावा माझ्या लक्षात येतोय. प्रसाद दुकानात बसलेला तुला आवडत नाही ना, म्हणून त्याला दुसरीकडे नोकरी शोधायला लावतेस, दुसऱ्याची चाकरी करायला लावतेस त्याला. घरापासून तोडायचंय तुला. मोठीने तेच केलं, पण तुला मी असं काहीही करू देणार नाही. आई तुम्हाला असं का वाटतं? प्रसाद जर शिकला, त्यांनी नोकरी केली तर त्याचंच भलं होणार आहे ना. मग तुम्हाला असं का वाटतं की त्यामुळे तो घरापासून लांब जाईल? तेवढ्यासाठी तुम्ही त्याचे पंख छाटायचा का? चुप! जास्त बोलायचं नाही. आता तू शिकवणार आहेस माझ्या मुलाला पायावर स्वतःच्या उभं राहायला? बघितलं सुवर्णा, प्रसादला मी बोटाला धरून चालायला शिकवलं. आई आई म्हणत दिवसभर मागे मागे असायचा तो, आणि ही काल आलेली पोरगी त्याला स्वतःच्या पायावर उभं करणार आहे. माझ्या मुलाला तुझ्या कह्यात मी येऊ देणार नाही. प्रसाद माझा मुलगा आहे, माझा कांता चोरगेचा. तू उपरी आहेस. माझ्या प्रसादला मी या माझ्या घरात आणून दाखवते की नाही ते बघ. आई तो जर ह्या घरात परत आला ना तर मला आनंदच आहे, पण तुमच्या सांगण्यावरून तो इथे येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रयत्न करा. बघितलं सुवर्णा, मला आव्हान देऊन गेलीये. सासूशी बोलायची रीत तरी येते का या पोरीला? काय चाललंय सुवर्णा? या उदासा आलीये कपडे न्यायला. माझ्याशी तुच्छपणे बोलली ती. म्हणते शक्य असेल तर प्रसादला आणून दाखवा परत. ते काही नाही, तिला ना प्रसादचे कपडे न्यायला देऊ नका. नाही तर ती तोडेल आपल्या प्रसादला ना आपल्यापासून कायमचा. अहो अहो ऐका ना, मला माहिती तुम्ही माझ्यावर रागवलेत ते. मग माझ्याशी बोलू नका. मग खूप चिडला असाल तर अजून 2-4 मारा मला, पण अहो तिला थांबवा ना. ती प्रसादला ना तोडेल आपल्यापासून. ऐका माझं, तुम्हाला कळत नाहीये का हो? मला उशीर होतोय, दुकानात जायला उशीर होईल, मला आंघोळ करू दे. अहो तिला ते तोडलं. त्या हलकट बाईने माझ्या पोराला माझ्यापासून हिरावून घेतलं. नाही सुखी होणार ग तू. किडे पडतील, किडे तुझ्या शरीरात किडे पडतील. त्या आईचा तळतळाट लागेल तुला. तळपट होईल का तुझं? शाप आहे माझा तुला. माझ्या प्रसादला तोडलं. अहो अहो चला ना, आई बघा ना कसं करतीये. अहो तुझ्याशी बोलतीये मी. तिला काय करायचं ते करू दे, कळलं ना? मी येणार नाही. एकतर तुझ्या आईने माझ्यावरती घाणेरडे आरोप केले, कळलं? अहो असं काय करताय? आई खरंच वेड्यासारखं करतीये. आणि वृंदा आलीये सगळे कपडे न्यायला. हो ना, बहुतेक ते कायमचे तिकडेच राहायला जाणार आहेत असं वाटतंय. असं होता कामा नाही. माझे वांदे होतील. सासूचं नाक ठेचायला गेलो आणि मीच तोंडावर पडलो. अशातलं व्हायचं. काय करायचं? अहो काय झालं? असे अस्वस्थ का दिसताय? खरं तर बरंच होईल ते कायमचे तिकडे गेले तर. कमीत कमी त्यांची बेडरूम तर आपल्याला मिळेल ना. अगे बावळट, इथे मी अख्खं घर मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आणि तू बेडरूम वरती काय समाधान मानतेस? खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. विचार करू नकोस म्हटल्यावर विचार करू नकोस, कळलं? तर मला आता वृंदाशी बोलायला लागेल, नाहीतर तुझ्या आईशी. काही नाही.
काय दामले काकू, किती प्रॉब्लेम चालू आहे ना. स्वतःच्या घरातला प्रॉब्लेम सांभाळा. चला, डोकावून बघतायत. स्वतःच्या घरात डोकावून बघा. चला चला चला, निघा. बायका म्हणजे ना, वृंदा, काल रात्री झोप लागली का नीट? हो. प्रसाद काय करतोय? घरीच आहे. एखादी नोकरी मिळते का ते बघतोय. अरे वा, म्हणजे घरातनं बाहेर पडल्या पडल्या नोकरी शोधायला लागला. वा वा, म्हणजे इंडिपेंडंट होतोय. वा, छान आहे, आवडलं आपल्याला. कुठे बाहेर गावी जाऊन नोकरी शोधणार आहे? नाही का? नाही, ते त्याचे एवढे कपडे तू म्हणजे बॅग भरतेस म्हणून विचारलं. नाही भाऊजी, आम्ही काही दिवस तिकडेच राहायचं म्हणतोय. तिकडे? तिकडे? हो, म्हणजे आई सांगूनच गेली होती की अधून मधून राहत जा तिकडे. आणि मला नाही वाटत प्रसादचा राग शांत होईपर्यंत तो इथे येईल. बरं आहे, बरं आहे. हे, त्याचा राग शांत होईपर्यंत तो तिकडे राहणार. पण मग माझं काय? म्हणजे आपल्या कजाक सासूचा माझ्यावरचा राग कधीही शांत होणार नाही, कारण की त्यांच्या विरोधात जाऊन आम्ही आपल्याला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचं नाक कापलं गेलंय आणि त्यातून प्रसादही गेला त्यांच्यापासून दूर. म्हणजे काय, आता ते मला घरातनं हाकलवून न देणार. कशाला राहू देतील? माझं जगणं मुश्किल करतील या घरात. सॉरी भाऊजी, तुम्ही मला मदत करण्याच्या भरात स्वतःच एका संकटात अडकला. आता वेळ काय सांगून येते का? हा, काय करणार? काय करणार? मी काय म्हणतो, म्हणजे काही दिवस आम्हाला काकड्यांच्या घरी राहायला मिळालं असतं तर. अहो भाऊजी, ते कसं शक्य आहे? नाही म्हणजे आई बाबा नाहीये तोवर आम्ही तिथे राहतोय ना. पण तुम्ही कायमचे थोडेच राहणार आहात तिथे. नाही, कायमचं नाहीच राहणार. आई बाबा आल्यावर आम्ही नक्कीच दुसरीकडे कुठेतरी जाऊ. पण तोवर राहतोय. आणि तसंही चंदनाताईच्या समाधानासाठी आई बाबा गेलेत म्हटल्यावर येतीलच. त्याकडे परत थोडीच येणार आहे तिथे. का नाही येणार? अहो, बाबांची नोकरी आहे इथे, त्यांना परत यायलाच हवं. म्हणूनच ते यायच्या आत आम्ही दुसरीकडे घर शोधणार आहोत. सॉरी भाऊजी, ह्यावेळी मी तुम्हाला नाही मदत करू शकत. नाही, इट्स ओके. आणि जर का तुला शक्य असतं तर तू मदत केलीच असतीस ना मला. थँक्स भाऊजी. हा हा, निदान तुम्ही तरी मला समजून घेताय. खरंच थँक्स. खोटं बोलते. सगळ्याच आईला माहिती काकडे काही आता परत येणार नाही. मला सांगते, हे माझं चुकलं. हिला उगीच मदत केली. त्यापेक्षा सासूच्या बाजूने उभा राहिलो असतो तर घरातलं स्थान तरी भक्कम झालं असतं. आता त्यांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणा, लक्ष्मीकांत कांता चोरगे की जय हो. बॅग दे. आई, बॅग सोडा प्लीज, मला जाऊ द्या. तू बॅग सोड. बॅग दे मला. आणू नका प्लीज, जाऊ द्या मला. बॅग सोड वृंदा. बॅग सोड म्हटलं की बॅग सोडायची असते. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. नाही ग, नाही. या जगात कोणीही कोणाचं नाहीये. ती सटवी माझ्या सुदेशला घेऊन गेली आणि आता ही अवताचा माझ्या प्रसादला तोडतीये माझ्यापासनं. अरे देवा, याच्यासाठीच का रे नवस करून मुलं मागायची असतात? अगं आई, कशाला एवढी रडतीयेस? तिला काही फरक तरी पडतोय का तू बोलतेस एवढं तर? तेच ना, गेली लगेच बॅग भरायला. तिला कुठे जायचंय ना, बॅग भरायचे, काय करायचं ते करू दे. मला ना माझा प्रसाद हवाय ग. ए प्रसाद, 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 अरे बाळा, आईवर असं रागवतात का रे? अरे प्रसाद, आईच्या इतक्या वर्षांच्या प्रेमाचं हेच फळ दिलंस का रे? ए प्रसाद,
बॅग दे. आई बॅग सोडा प्लीज, मला जाऊ द्या. तू बॅग सोड. बॅग दे मला. अडवू नका प्लीज, जाऊ द्या मला. बॅग सोड वृंदा. बॅग सोड म्हटलं की बॅग सोडायची असते. आई प्लीज ऐका माझं. आई आई काय करताय? कपडे का काढताय त्याच्यातले? बघते ना मी माझ्या प्रसादला माझ्यापासून कशी तोडतेस तेच बघते मी. हे तुमच्या ह्याच आताताई वागण्यामुळे प्रसाद तुमच्यापासून लांब निघून गेलेला आहे. अहो अजूनही वेळ गेली नाही. आई प्लीज हे सगळं थांबवा, नाहीतर प्रसाद तुमच्यापासून कायमचा दुरावे. बघा बघा कशी माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याची धमकी देते बघा. हे लक्षात ठेव वृंदा, नागिणीच्या शेपटीवर पाय दिलायस. अशी नाही सोडणार तुला. तुझे जे काय कपडे आहेत ना इथे ते घे, त्याचे कपडे. आई प्लीज कपडे घे आणि चालती हो. माझ्या प्रसादचे कपडे न्यायचे नाहीत, कळतंय तुला? प्लीज आई मला त्याची एक जोडी कपडा तरी नेऊ द्या. काल फक्त तो अंगावरच्याच कपड्यात राहतोय. आई प्लीज. सांगितलेलं समजत नाही का? तुला सांगितलं ना प्रसादचे कपडे न्यायचे नाहीत. तुझे कपडे आहेत ना घे आणि चालती हो. प्रसादचे कपडे मिळणार नाहीत. वृंदा प्लीज आता जास्त वाद वाढवू नकोस आणि निघ इकडनं. हो वृंदा जा इथून प्लीज, नको वाढवूस. जा जा, कायमची जा, येऊ नको परत त्या घरात. माझ्या सगळं तोडलं. मला कपडे दे. माझे कपडे कुठे आहेत? तू कपडे आणलेस ना माझे? हो मी आणणारच होते, पण पण काय वृंदा? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. हॅलो. हा नमस्कार. मी प्रसाद चोरगे बोलतोय. हा मी जाहिरात वाचली तुमची नोकरी संदर्भातली, म्हणून मी तुम्हाला फोन केला. नाही शिक्षण म्हणजे 12वी पास आहे मी, पण मी एका दुकानामध्ये. हा चालेल, काही हरकत नाही. मी आजच्या आजच येतो इंटरव्ह्यूला आणि हो नाही उशीर नाही करत. थँक्यू. तुला माहितीये का आज काय झालेलं आहे? आता मी नोकरी शोधत होतो ना पेपरमध्ये, तर मला एक अशी नोकरी मिळालेली आहे, एक जॉब मिळालाय मला की जो माझ्या लायकीचा आहे आणि मी आज चाललेलो आहे. प्रसाद असं नाही बोलायचं. अगं म्हणजे माझ्या लायकीचा म्हणजे मला करता येईल असा जॉब आहे, सेल्समनचा आहे, आणि त्यांनी मला आजच्या आज इंटरव्ह्यूला बोलवलंय. मी जाणार आहे. आजच लगेच बोलवलं त्यांनी? हो. मी एक काम करतो, पटकन आवरतो आणि पळतो. उशीर करायचा नाही मला. चल मला कपडे दे. माझे कपडे कुठे आहेत? तू कपडे आणलेस ना माझे? हो मी आणणारच होते, पण काय वृंदा? पण काय वृंदा? वृंदा काय झालंय? तू तिकडे गेली होतीस ना, कोणी काय बोललंय का तुला? आईने आणून नाही दिले का कपडे? सांग मला काय झालंय? तसं काही झालं नाही. वृंदा किती खुश आहे प्रसाद. आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. इंटरव्ह्यूला चाललाय, पण घरात घडलेल्या तमाशाबद्दल सांगून मी याच्या आनंदावर विरजंत घालणार नाही ना. हे बरोबर नाही. मायनस खूप हळवा आहे. रस्ताभर हाच विचार करत बसेल, मग त्याचा त्याच्या इंटरव्ह्यूवर परिणाम होईल. नको. त्यापेक्षा आत्ताच खरं न सांगणं योग्य राहील. ज्या अर्थी तू गप्प आहेस त्या अर्थी नक्की काहीतरी झालंय वृंदा. का नाही आणलेस कपडे? अरे नाही, मी बॅग आणतच होते, पण तेवढ्यात आई दिसले आणि मग मला खूप ऑकवर्ड झालं प्रसाद. ऑकवर्ड काय व्हायचंय? तू तुझे कपडे आणलेस ना, मग माझेही आणायचेस. हो पण
नाही म्हणजे मी मी या अशा कपड्यांवरती जाऊ इंटरव्ह्यूला? रात्रभर हे कपडे घालून झोपलोय मी, चुरगाळलेत सगळे, असं जाऊ मी इंटरव्ह्यूला? तू एक काम कर, आंघोळीला जा आणि तोवर मी हा धुवून वाळत घालते. नाही राहू दे. हे बघ, तुम्हाला काहीतरी खायला कर, मला उशीर होईल. मी जाऊन आवरतो. सामान तर आणावं लागेल, त्यासाठी पैसे लागतील, पण पैसेच नाहीये. प्रसाद, तू आता दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस प्लीज. तू आता फक्त तुझ्या इंटरव्ह्यूवर कॉन्सन्ट्रेट कर. काहीतरी खायला करते तुझ्यासाठी.